सेवानिवृत्त होत आहेत. आणि माझे सख्खे मामा चांदवड तालुक्यात वडबारा नावाचं गाव, त्या गावातला प्रत्येक घरातला एक माणूस तरी मिलिटरीमध्ये होता. म्हणजे लहानपणापासून मिलिटरीत गेलेला तो मामे भाऊ आणि त्या कुटुंबाची जी परिस्थिती आहे, कौटुंबिक परिस्थिती आणि भावनिक परिस्थिती मी खूप जवळून पाहिलेली आहे. खरं तर अलीकडे 10-15 वर्षांपूर्वी रतन पिंगट माझ्या आयुष्यात आला आणि भालचंद्र नेमाडे सरांनी म्हटलंय की चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोटं असू दे, लक्षात राहत नाही बिचारी. आज कुणाला लक्षात ठेवावं अशी परिस्थिती आणि कुणाला विसरून जावं अशी परिस्थिती असताना जी काही चांगली माणसं माझ्या वाट्याला आली त्याच्यामध्ये रतन पिंगट आला. रतन पिंगटची बहीण त्र्यंबकदाजींना दिली, त्र्यंबकदाजी माझ्या सहवासात आले आणि ज्या वेळेस रतन पिंगट लासलगावला कुठे ज्याच्याच भेट व्हायची आणि आम्ही बोलायचो किंवा कुठली मिलिटरीतली बातमी जरी आली तर आम्ही आधी विचारायचो की दाजी कुठे आहे, कुठे आहे त्याचा अर्थ ते कुठल्या भागात त्यांची बदली आहे, कुठे त्यांचं काय चाललेलं आहे. आणि मग त्यांनी एकदा सांगितलं की मोबाईल तर काय रेंज नसतेच. किती 15-15 दिवस एक महिना रेंज नसायची आणि त्या आउट ऑफ रेंज असलेली ही माणसं भावनेने तिथं मनाशी इथे यांच्याशी जुळलेली असायची. ज्या वेळेला ताईकडे इकडे आलो त्यावेळेस हे दोन भाचे ज्यावेळेस बघितले तर त्यांची शिस्त बघितली. म्हटलं वडील मिलिटरीमध्ये आणि मुलांना एवढी शिस्त. एकीकडे समोर एवढे शिक्षक बसलेले, आमचा रवींद्र कांगे आहे शिक्षक आहे, समोर बरेच शिक्षक आलेले आहे, रतन पिंगट त्याचा मुलांचा मामा शिक्षक आहे. समाजाला आणि बिघडलेल्या वातावरणाला शिस्त लावण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो शिक्षक असतो आणि दुसरा मिलिटरीतला माणूस असतो. मिलिटरीची शिस्त मला माहिती आहे, पण ज्या वेळेला मिलिटरीतून ते आता म्हणजे सैन्य दलातून निवृत्त होऊन जेव्हा इथे येतील तर ह्या परिसरावर सुद्धा एक राहतील की आपण काहीतरी नीट वागलं पाहिजे आणि आपल्या भागामध्ये कुठले तरी रिटायरमेंट राहतो. ही शिस्त असते. मग ही शिस्त कोणी निर्माण केली, कोणी शिकवली का? तर समाजाच्या प्रती एक मनामध्ये भावना असते आणि ती भावना जर कोणी जगण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करीत असेल तर ती हे शिस्तीनं जगलेल्या माणसाची जरब, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी उभी केलेली दश, चांगली दश की आपल्याला इथं चांगलं वागावं लागेल, चांगलं राहावं लागेल. एका उर्दू कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे की बाहर किसका डर लगता है घर में चिड़िया क्यों आती है, बाहर किसका डर लगता है घर में चिड़िया क्यों आती है, दिन में परियां क्यों आती है, अपना घर आने से पहले इतनी गलियां क्यों आती है. आपण बघायचो की खूप आनंदाने घरामध्ये चिमण्या यायच्या, आता चिमणी आपल्या घरात येत नाही. आपलं बालपण आता बरेचशी काही वयस्कर मंडळी इथं बसलेले आहे की पर्या स्वप्नात येण्याचा काळ असायचा. परीचं स्वप्न पडलं, पर्या स्वप्नात येतात. आता पर्या सुद्धा स्वप्नात रात्री येत नाही, दिवसा येतात, कारण त्यांना भीती वाटते. आपली मुलगी, आपली बायको, आपली मेवणी, आपली आई, बहीण, ताई कुठे बाहेर गेल्यानंतर प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे की ती घरी कधी पडते. या गलिया किंवा आती, हे गलिया ज्या म्हटलेल्या आहे हे अडथळेमध्ये का येतात. घरापर्यंत गेलेली व्यक्ती सुखरूप घरी येते की नाही अशी परिस्थितीमध्ये आज आपण जगतो आहे. आणि ती जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत ते अडथळे जे गलियाचे इतनी गलिया की आती है असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही गलिया ह्या अडथळे दूर करण्याचं काम जर कोणी करत असेल तर शिस्त नावाची गोष्ट असते आणि शिस्त जर कोणामध्ये राहत असेल तर ती सैनिकांमध्ये. आज त्र्यंबकदाजी निवृत्त होत आहेत, रिटायर होतात. मला तर वाटतं ते रिटायर होतच नसतं. रिटायर हे कागदोपत्री रिटायर होतील, सैनिक ते तिथं निवृत्त होतील, त्यांचं काम अहोरात्र आणि अखंडित चालू राहतं. परंतु जरी आपण त्यांनी म्हटलं की मी पुन्हा नवी नोकरी करीन, नवा जॉब बघेल, नवं काही करेल, ह्या गोष्टी घडत राहतील. परंतु या मुलांना आणि या ताईंना मी बघितलेलं आहे गेले कित्येक वर्ष, त्यांच्यासाठी पण तुम्हाला वेळ द्यावा लागला आणि त्यांचा वेळ ही सुद्धा देशाचीच सेवा आहे. कारण त्यावेळेला त्यांनी देशाची सेवा केली. तुम्ही जेव्हा देश सेवा करत होते त्यावेळेस कुटुंब सुद्धा देश सेवाच करतं. ते जे बोललं जातं, जे शिकवलं जातं, ते डिसिप्लिन असतो, ती सुद्धा एक शिस्तच आहे, ती सुद्धा एक सेवाच आहे. आता आपण सगळं विसरून गेलेलो आहे की कोणीतरी देव भरोशाने करेल आणि आपण चालेल अशी गोष्ट राहिलेली नाही. म्हणून समाजाच्या प्रती खूप बोललं जातं, सैनिकांबद्दल बोललं जातं, रिटायर झालेल्या निवृत्त झालेल्या सैनिकांबद्दल बोललं जातं. परंतु माणसातली 140 कोटीतल्या आपली जी जनता आहे या जनतेच्या मनामध्ये त्यांच्याकडे बघण्याची काय सहानुभूती आहे, काय भावना आहे. आपण त्यांना तेवढा मान देतो का एखाद्या रिटायर माणसं? कारण आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की निवृत्त सैनिक होते आणि त्यांना सुद्धा काही कामासाठी 4-4 हेलपाटे आपल्या ऑफिसमध्ये घाला. सरकार इथे असते तुम्ही म्हणाल असतो. म्हणजे खूप बघितलं आहे की निवृत्त झालेल्या सैनिकांना सुद्धा सरकारी दरबारी कचेऱ्यांमध्ये
चक्कर काटावे लागतात. खरं तर निवृत्त झालेला सैनिक ज्यावेळेस जातो त्यावेळेला त्याचं कागदपत्र पाहिल्यानंतर आधी सही केली पाहिजे, कारण त्याने अगोदर देशाची सेवा केली आणि तुम्ही तर पैशाची सेवा करा. कशा करता त्याला 4 वर्ष यावं. सन्मान नावाची गोष्ट असेल तर कुठल्या गावामध्ये सैनिक असेल, कुठल्या रिटायर असेल किंवा सेवेवरचा असेल तर आपण त्याच्याप्रती कोणत्या भावनेने बघतो, ती भावना आपली बदलली पाहिजे, आपली मानसिकता बदलली पाहिजे. मला आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आलं सगळे जाधव दाजींचे सगळे नातेवाईक, कुंगट सरांचे नातेवाईक तुमच्यामध्ये या आनंद सोहळ्यामध्ये मी उपस्थित आहे. मी त्यांना मनपूर्वक आपल्या उर्वरित आयुष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.